कथेचं नाव आहे. माझ्या बऱ्याचशाच कथा माझ्या गुरुंच्या वरती, माझ्या गुरुजींच्या वरती, माझ्या शिक्षकांच्या वरती इतका विश्वास आहे की तेच खऱ्या अर्थाने मुलांचं पालन करते आहे. आजकालचे बरेचसे पालक, बऱ्याच शाळांमध्ये पालक जिथं जिथं जातो तिथं तिथे याच प्रकारची अनुभूती घेत असते. शिक्षणाचं जो मास्तराच्या खांद्यावरती असतो आणि शब्दाचा असो घेऊन बाहेर उभा राहायचा, तर नावं ठेवायला त्यांचा पगार करायला, पण अशानं आपले पाल्य घडत नाही. आपले पाल्य घडायसाठी शिक्षकाबरोबर तितक्याच ताकदीनं आई आणि बाबानं उभं राहिलं तर आपला पाल्य घडत असतो. ज्या ज्या पालकांचं लक्ष आहे त्यांची उद्या भविष्यात मुलं घडणार आहेत मॅडम. ज्या ज्या पालकांचं लक्ष नाही त्यांची मुलं बिघडणार आहेत मॅडम, हे लक्षात घ्या. नेमकं संपत्ती कशाला म्हणायची, मी पाऊण लाखाचा बांगला बांधला हे सांगायचा मोठेपणा नाही, पण मी माझ्या मुलांना काय घडवलं हे सांगायचा मोठेपणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना सांगितलं, राजे गड घेणं सोपं आहे पण राखणं अवघड आहे. आणि ते राखायची ताकद आपल्या पाल्यामध्ये दिल्यानंतर तुम्ही कमवलेल्या संपत्तीचा खऱ्या अर्थाने विनियोग होणार आहे, त्याचं राखण होणार आहे. आपलं हे राज्य, हिंदवी स्वराज्य टिकवण्याचं काम छत्रपती संभाजी राजांनी केलं, कारण का त्यांच्या विचारांचा वारसा होता, वसा होता आणि ज्ञानाची शिदोरी दिली होती. महाराज जरी राज्य करत होते तरी आपल्या मुलाच्या वरती, राजकारभारावरती आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवरती लक्ष होतं, म्हणून स्वराज्य टिकलं. तसं तुम्ही लक्ष द्या. कथेकडे बोलते, कथेचं नाव करू. तवा मी 10वीला होतो, तवाची गोष्ट. ही पोरग कसं आहे की नाही, त्याच्यापेक्षा जास्त न कशी मी 10वीला गेलो तरी असाच बरोबर टाकायला. त्याला कारण कसं होतं, आमचं लहानपणी वडील वाढलेलं, आमच्या वडिलांनी लई मोठा पराक्रम केला. आम्ही 35 एकराचं मालक, 2 गावामध्ये आमचं 2 वाडं होतं. आता ते सांगायला आमच्या बापानं सगळं घालवल्यामुळे लहानपणी पोटाचे वांदे झालते. 3 बहिणी आणि मी चौथा. खायला मिळत नव्हतं, अंगात कपडे नव्हते आणि मग तब्येत तशीच राहणार की असाच कुरपडा राहिलो होतो. मागच्या बेंचवर बसत कुठलं उभाच राहतो, असं टाचावर करून बघायचं, पाहिजे उभ्यानेच देतो. मग अशी मी म्हणतो होतो, विशिष्ट वळणावरती बाळानं विशिष्ट माणूस भेटणं गरजेचं आहे. मला ते आमचे जमदार सर भेटले. त्यांच्या लक्षात आलं की पोरग उभा राहून घेत या. त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी मला पहिल्यांदा पुढच्या बेंचवरती घेतलं. आमचे जमदार सर म्हणजे काय सांगायचं अहो, त्या सरांच्या विषयी आता बोलणं फार कमी आहे, कधीकडेच बोलतोय. आमचे जमदार सर म्हणजे अशी व्यक्ती, इथं कोण विज्ञानचं शिक्षक असेल तर त्यांची पहिल्यांदा माफी मागतो. अगदी माफी जनरल असं करतं. विज्ञानच्या शिक्षकाच्या तोंडाकडे बघितलं की सगळ्या जगाची चिंता त्यांच्या तोंडावर. 1760 कपाळावर काढ, गंभीर चेहऱ्यानं पाय पडायचे आणि काळी माणसं आपण उभा राहायचं. आमचं सर बी कधी कधी तसं असायचं. आमच्या सरांच्या चेहऱ्यावर 1760 काट्या, लांबट चेहरा, आंबट तोंड, पोटाचा चप्पू केलेला, गोळ्या काढलेल्या. मी पहिल्या बेंचवर बसल्यामुळं केसातला कोण येतंय, कुठला मारकुटा मास्तर आहे, कुठल्या मारकुट्या मॅडम आहे, कुठल्या सरांनी छडी आणल्या हे दिसायचं. पहिल्याच बेंच दरवाजासमोर आमचं सर यायला लागलेलो, असं प्रोफेसरवर दप्तर धरलेलं, दुसऱ्या हातात बापाची स्टार काढलेली काठी छडीवर आणि 2 पोटात सिगारेट टाकल्यानं थोडं धरलेलं असायचं. साधी बडीशेप खात नव्हतं, पण असते एकेकाची स्टाईल. आमचं सर आंबट चेहऱ्यानं, लांबट चेहऱ्यानं, आंबट तोंडानं आलं वर्गात गोळ्या काढलेल्या. त्या आल्याबरोबर आम्ही पोरं तक्षी उठून एका सुरात म्हणतो, लवकर
एमएला आल्यावर कळलं रायझिंग टोन मध्ये गुड मॉर्निंग म्हणायचं असतं आणि गुड नाईट कॉलिंग टोन मध्ये म्हणायचं असतं. एमएला आल्यावर कळलं. आता दहावीची पोराची काय येणार तुम्ही मी तसंच म्हणताय आणि कसं म्हटल्याबरोबर सर मात्र आमचे इंग्रजीचं प्रोफेसर असल्यावर सिट डाऊन म्हटल्याबरोबर आम्ही बसतो. आमच्या सरांची सवय आल्या पहिल्यांदा जाणीव जागृतीचा प्रश्न विचारायचा, नाहीतर काहीतरी नवीन विषय घ्यायचा. अहो एक गंमत अशी एकदा तरी ते शिकवत होते विषारी साप आणि विषारी साप कसा ओळखायचा. फळ्यावर चित्र काढलेलं टिंबा 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 अशा वरती 5-6 टिंबा खाली 5-6 टिंबा म्हणजे हे बी विषारी साप. मला काहीच कळलं नाही. परत दुसऱ्या ठिकाणी काढलं टिंबा 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 वर 2 मोठ्या मोठ्या टिंबा आणि हा विषारी साप. म्हणजे सर विषारी साप कसा ओळखायचा. आल्या ज्यावेळेला माणसाला असं चावलं जातं त्यावेळेला रक्ताची जी ठिपका असते ती विषारी सापात असं सगळीकडे समान ठिपका असते ती आणि विषारी सापाचं ही मोठं 2 ठिपका असते की ते विषारी साप आहे ओळखायचं. आणि समजा साप चावलाच नाही तर कसं ओळखायचं. मी तसं म्हटल्याबरोबर सर म्हणजे असं करतो पण इतकं सर आमचं सांगतं आम्हाला तरी भ्या वाटत वोट म्हटलं असं कर डोळे झाक विश्वासाने डोळे झाकलं हात पुढं कर पुढं केला सरांनी खिशात काय काढून हातावर ठेवलं. गार गार बिबी मोमो काहीतरी लागलं म्हणून बघितलं डोळे उघडून सापाचं पिंड ठेवलेलं दाखवायचं. मी आपलं भिजलो टाकलं आणि इतक्या मोठ्या बोंबालो शेंग्याच राजपर्यंत जर पुढं आलं पहिल्यांदा ते पिंड उचललं एका हाताने खिशात टाकलं धापणीचं आणि दुसऱ्या हाताने माझ्या तोंडावर हात ठेवला. म्हणजे मागले बोंबलू नको मुख्य दाखल माझ्या नावाने मेमो काढलेली शाळेत सापान टाकणं. अहो असं सगळं साप कसं धरायचं बिडूक म्हणायचं त्याच्यात विशेषण करताना हृदय बघा की त्याला हृदय असतं कसं बघा असं सगळं दाखवणार आमचं सर. त्या आल्याबरोबर पहिल्यांदा वर्गात नजर केली सवय आणि म्हणलं हो म्हटलं की लगेच आम्ही कान करायचं सगळं. कारण त्यांचा प्रश्न अतिशय अभ्यास करण्यासारखा असायचा. मला सांग प्राण्यांची भाषा असते का. मी गप्प बसवतो नाही मी लगेच काहीतरी प्राणी बोलते सर म्हणे मागणे अगोदर बघायचं टेकायचं मग बोलायचं म्हणून सुद्धा त्यांच्या बोलताना मध्ये एक शब्द आला ह्याच्याकडे बोलू नकोस म्हटले होते. ह्याच्याकडे हा शब्द रिपीट यासाठी करतोय की नाव्याच्या राजाला तो ऐकला आणि नाव्याच्या राजा साक्षीला उत्तर म्हटलं माझ्याकडे म्हणायचं. सर म्हणजे तू का उठलास कशाला माझा अधिकारसाठी कसं काय मी नाव्याचं नाही का मग पुढे बोललंच पाहिजे. लई जातीवाच्या बोलायचं नाही सांगतो मुस्काळ दे. अहो लई सर सांगितलं पण त्याच्यामुळं पोरं पुरी हसल्या मला अपमान झाल्यावर परत सरांनी माझ्याकडे पाठी लागले अगोदर बघायचं देखायचं मग बोलायचं असंच म्हणले नुसतं पण पोरं पुरुषने हसायला निमित्तच पाहिजे सगळे हसले. दाखवलं होतं ताईडे तुला काय सांगायचं आवडलं मान अपमान त्या वयात लय वाटतो बघा. 10वीला गेलेलं पूर्व 9वी-10वीला असतं काय बाबा पूर्व वाटतो सांग आपण बोलतो पोरा मला मी तसं का म्हटलं सगळ्यांनी कसं बोलायचं मी खाली
पाठीमागाठी पहिला तास झाला, दुसरा झाला तरी सुद्धा मी मानवर पाठवलं नाही. मानाचं पाठवून काय लागलं किती वर खाली बघणार आहे. शेवटी म्हटलं आता सगळे शांत झाले, आता आपण कुणाला तरी बघूया. म्हणजे आपला दोस्त भाड्याचा राजा आहे त्याच्याकडे बघूया. म्हणून मी बोलतो त्याच्याकडं, तर बाजूला माझ्याकडेच बोलतो. आता बघा ना पोराची तर दोस्ताला बघायचं नाही म्हणजे आपण नागडा बघायचं. बघून त्यांनी पण एकट्यानं बघायचं नाही. पण कुठलं अवचलन योगाची जास्ती चिंता काढली, टोपी पडली, केस वडली, म्हणजे ते बघ मारले आणि पोराने तोंडाला हात लावलं आणि तर कसा पाव झाला म्हणते. बघ देवा आपला पाव झाला म्हणजे अपमान झाला. परत मान खाली काढते, परत मानाचं काढत काय झालं. आता काय झालं राजा काटा म्हणतो मुमीन नावाचा तोच आहे त्याच्याकडे बघूया. म्हणून मी मागं बघायला ते मात्र माझ्याकडे बघत. आता बघा ना का ताई, दोस्ताकडे बघायला बघायचं, एकट्यानं बघायचं नाही. कुठं उदाहरण साहेब त्याने 5-6 जणांचं जास्त चिमटू काढलं म्हणणार मागले. परत ते मी तोंडाला हात कसा वडा झाला, वडा झाला, पाव झाला. आता आणखी काय होऊया नको म्हणून मान खाली लागते. पण लईच माणसं काढायला दुखायला लागलं. काय करावं, मी हाताची मेहंदी लावली. आपलं बेंचवर टिकून असे खाली मान घालून उभा राहिलो, आपलं बसलो. पण लईच दुखायला लागलेलं. म्हणजे आता काय करायचं, जरा इकडे तिकडे बघावं म्हणून परत येणार आल्यानंतर पोरं कटा आपण आपल्या पुरींच्याकडे बोलूया. तसं काय नाही, तसं काय नाही, तसं काय नाही. अहो मला 3 बहिणी आणि आमच्या शेजारची चिंगी चौथी रक्षाबंधनला राखी बांधायची. मला 3 बहिणीच्या पहिल्याच्या मोठ्या राखा एक बांधायची, एक बांधा, तिसरी इथं बांधायची बन आणि चौथी ती बांधायला यायची. मी नाकाची याची आमका दांडातच काढायची. नाकाची इतकं वाट ठोस कळायचं असायचं आजची. अव गुन्हा कुठल्या तर रागातले इतकं ती वाढ टपा टपा टपा. मी ते असं करायचं शेपट बसलेलं. तर ही लगेच मोठ घ्यायची असली अक्षत लावायची. अहो इतक्या जोरात मारायची मी माझं डोकं पाठीवर तिच्यावर थटायचं आणि जोरात मारल्यामुळं अक्षता गंधाला नाही चिपटायच्या, रुतून बसायच्या. मग मी आपला आता असं बोट ठेवायचं, असं 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 करायचं. मग मी बोराच्या झाडाला दगड मारल्यावर कसं बोरं टप्पा टप्पा पडली की नाही तसं त्या अक्षता खाली पडायची. परत ती म्हणायची राखी बांधल्यानंतर कर. मी म्हणायचो कशाला, भावाचं कोण गोड करायला नको. मी म्हणा हातात दिली नाही, हातात दिली माझ्याकडे. मग मी नाहीला जाते करायचं. मग काय ते जीसीबीचं पोर असा टोंगा घ्यायची, तोंडा चाड्यावर मूग झाल्यावर तोंड कसं भरायचं आणि मग ती साखर इंग्रज गरमी गिळायचं आणि आडनं मधलं काहीतरी कठीण लागायचं, खट्ट वाजायचं. मी करायला लागलो तशी ती ओवळायला लागली. ती ओवळलं तसं मी मानव ओवळायचं. आज नका अवघड साखरेबरोबर तिनं त्या साखरेत अक्षता बी घातली. त्यामुळे मी आणि मग ती ताट ओवळलं जसं मी मान ओवळायला लागलो तसं ती म्हणायला मी म्हणायचं शेवटी आई चुरी जवळ बघायची, म्हणायची अगं तात्या ओवाळणी टाक म्हणत्या ओवाळणी. मग मी म्हणायचो आयो माझ्याकडे 3 बरीच 50 पैसे टाकले ते 50 पैसे मोठा पडावा. मग आय म्हणे मग टाक्या करायला आता नाही ती पैसे कुठे टाकू. मग आय रुपये द्यायचे. मी ते रुपये घेऊन ताटात टाकला
म्हटलं की उभ्यानं ताट आदळायचे, कोंबडीला 400 रुपये उचलायचे. कोंबडी कसा किडा उचलते का 400, तसं ती 400 रुपये उचलायची, पळायला लागायची. मी म्हणते, ए तायडे कुठं चाललेस? ताट उचल, भावाला ताट पोवाळ्याला चांगलं नसतं. मी बी राजकारण करायचो. देवाजवळ नेऊन ठेव, ती देवाजवळ ठेवतो, मी 400 बाहेर जायचं. ती बाहेर आली बाजूला बरोबर नाही तायडे सगळ्या बंदिस्ती आठ आणि तुलाच तेवढा रुपया, त्यातलं 50 पैसे मला दे. असली आमची बहिणी बाबांची माया, ती कुठलं 50 पैसे देतात तिकडे म्हणायची सटकायची. असली भरून वर्गात कशाला हात लावायला. पण कुठलं बघ तिच्याकडं बघितल्याबरोबर ती अगोदरच माझ्याकडे बघत. आता बघ ना पण भावाकडे बघितलं, त्यात काय काय राहायचं बघू दे. तिला पण तिला बघायचं नाही. कुठलं तिने बी चौका 5 जणीसनी चमट काढलं, वेल्या वाटल्या आणि म्हटली त्या बघा मांगडे असं म्हटलं. आणि बघा तुम्ही बायका मोठा हंडा भरपूर बांगड्या घातलेल्या, त्याच्यात पाणी असतं आणि ते खंडाळताना कसा ख्वाईन करून आवाज होतो, तसे एका सुरात सगळ्या ख्वाईन करून हसल्या ते हसल्या म्हणते त्या कशा कसा भाजा म्हणजे वडाला पावसाळा भाजला. आता पोरींच्याकडे बघायचं, पोरांच्याकडे बघायचं. मान खाली घातली, पण नशीब चांगलं त्या दिवशी शनिवारी महिना केला, सुट्टी झाली, शाळा सुट्टी, सगळी पोरं गेली. मी एकटं उठलो, माझं दप्तर घेतलं, बाहेर पडलो, घराकडे आलो. कुठलं कसं बरोबर चाललं, सोपं मी 8 किलोमीटर चालून केसायला. घर जसं जवळ येईल तसं घरात आईनं काय काय पदार्थ केलं त्याची समुद्र. असं गावात आल्याबरोबर असं वळलं तर घराकडे बघतोय, दारात आई उभा राहिलेली, डाव्या हाताचा चौकटीला रेखा दिलेला. मी आल्याला बघितल्यावर तिने हाताचा क्रॉस केला आणि मोठ्याने सगळा गेला. मी बी लगेच आई परत जवळ आलो. आईनं हाताचा रेटा काढला, घालण्याच्या चेहऱ्यावर हात दिलेला, काळजीला बोला कडा मोडली आणि म्हणली, काय ग माझा कोकराचा चेहरा सुटलाय, डोक्यावर दिसते, बाळा हात पाय तो मी जेवायला. आई गोळा बोलली, काय सांगू मावशी, पोटात तिचा गोळा तुटला. अहो ज्या वेळेला आमची आई गोळा बोलायची त्याच्यावर खचून बघायची. मला बी लवकर कळलं नाही. आमच्या कुत्र्यानं राजाने मला शिकवलं कसं कुत्रं खायचं, आमच्या हिंडायचं गावात कोणाच्या पाहुणं नवीन आलं की त्यांचं नवं थोडं पैकानं उचलायचं, उचलून घरात आणायचं, पण घरात नाही ठेवायचं, गिड्यावण्याचं नवं पण थोडं दातानं कुरतडायचं, डोळतीतच ठेवायचं. ती शेजार बाजारी पैकानं कुठं त्यांची काही दुसरं तर सगळ्यांनी माहीतच, त्यांचंच कुत्र फक्त पैकानं कुठं काढते. त्यामुळे बायका माणसं भांडायची. आई बायका होती, तिला ती कुठं चप्पल घेतलं, कुत्र्याच्या मागात आणि कुत्र्याच्या असं बाजूला धावतही वेळेला ही गती ही बॉळ ती बॉळ, ह्या देवळात महादेवाच्या देवळात, त्या देवळात दुसऱ्या देवळात असं करून सगळं गाव पालत घालून दारात कुत्र आलं. आई बायकांनी पळून दमली होती. कुत्र्याला वाटलं आई पाठशी आईनं दाराकडे उभ्याला चपली टाकली म्हणते, जा भाड्या बोंबलत खायला तर यायची का नाही. म्हणून ती बसलेली बघितलं, कुत्र्याला वाटलं आता पाठशिवणीचा खेळ संपला. त्याने तर शेपाट हलवत आपली आईच्या जवळ. आई गेलं माझ्या राजा मध्ये कुत्र तर जवळ आलं. टप्प्यात आल्याबरोबर आईने कान पकडलं, जवळच्या चपली असलं पकडलं. तेव्हा मला कळलं आईच्या त्या वेळेला वाढवून जवळ होती खचून बघायचं. म्हणजे आपली कार्यक्रम दिसतोय वाटतं, पण म्हटलं असू दे, आपल्याला भूक लागली, आपण वाढ करून आण नाहीच वाढवून मारतो. आज गेलो
आईनं पाठ म्हणलेलं ताट म्हणलेलं ताटात पाय पाय पदार्थ केलं. काय सांगायचं, लसूण घालून दही घालून आंबट पाण्यात केलेल्या ते वडमध्ये खपल्यानं धपाटी, गोल धपाटी तो घ्यायची केलेली ते खायला लागल्यानं आईनं खीर वाढलेली. त्या खिरीसाठी तर जीसीबीचं पुरवण शिडी कशी लावा लावा खाते तसं मी बाबा बाबा खायला लागल्यालो. अहो कसं नाही म्हणायचं, ताट देऊ का बाळा, हे जर सिंदरी चटणी देऊ का, जरा लोणचं देऊ का, त्याच्यावर लोणचं कसला पाहिजे तुम्ही म्हणत. आणि मी गाबा गाबा खायला लागतो. 5-6 घास शिल्लक राहिला नसतील तेवढं आई उठकी बाहेर गेली, मी म्हणाल आपला आता जाहीर कार्यक्रम म्हणून म्हटलं अगोदर पाठ भरून आणि वयान पाठ भरून मार खाऊया. मी राहिलेलं घास खाल्लं, हातावर पाणी वरचं टाकलेलं, हात पुसतो आहे बाहेर नाक आलीच. दोन्ही हात मागवतो मी वळा, दोन्ही हातात 2 तलवाऱ्या असतील चपलीच्या. आपला जाहीर कार्यक्रम असणार आहे. आईने लगेच विचारलं, द्या मला शिवण होय म्हणावं. तर पाहायला काय तर काम सांगितलं होय म्हणतो म्हणून मारलं, नाही म्हणावं तर खोटं बोलतोय म्हणून मारलं. काय बोलावं कळलं नाही तरी सुद्धा म्हटलं आता मारासाठी खायचं होय होय म्हणजे काय होय होय. परत ध्यानात आलं, परत मारलं, खरं बोललो म्हणून. काय म्हटलं, नाही काय होय नाही होय. हात वर केलं. म्हणलं आईनं हाताची तलवार केली तर आपण दुसऱ्या हाताची ढाल करायची. चपलीची तलवार केली तर हाताची ढाल करायची, हातावर वार झेलायची. म्हणून मी हात पुढे केलं तरी सुद्धा आईला जायला बाहेर तुम्हाला सांगते की कामाला येते असं करून तिनं हात पुढे घेतो. आणि दोरी दोन आले तरी काम सांगतात तुला जाया खाऊ. अरे सकाळी किसताना कितीचा काय हात किसणं फाटला या त्या माणसानं जळलं घेऊन पालतं केलं तिकडे बघत हात लागला. झालं बाळा बाळा काय काम सांगत नाही ती तसं म्हणत दोन मी घेतलं करतो तुझी मांडाचा कसा कसा गावा काम बिड्या पाहता चला घरला नाही गेलो घरला गेलो काही दुसरं काहीतरी काम सांगतो. अहो मी अभ्यासाला बसून म्हणजे आमच्याला काम बिडा बोलताना राजा नावाचा माझा पोस्ट होता का नाही त्याच्या सकाळची बिडा टाकला ते बिड्यावर माय गाड काय खीर काय कन्या काय म्हणून हादा कर आणि सपाट्या उच्च वस्तू इकडे उतर चारी बाजूला झाड गाव वाजत महाबळेश्वरात असलं झोप लागली जागा झालं ते काही विशिष्ट आवाज आला. तो आवाजाचा इकडे तिकडे बघायला जनावरांची गाव नसते तर गावावर इस्टाईलमध्ये कोंबडा असा उभा केलेला. अहो काय सांगायचं लाल परागण जोचते होता डोळं बिचकावर मानवाची केस हलवत तुरा डोलवर डोळं बिचकावर ते कोंबडा पॉक पॉक करत होता आणि इस्टाईल मध्ये उभा राहिलेला. त्या कोंबड्याला बघितलं माझ्या लक्षात आलं जवळदासांच्या आठवण. जवळदासांनी विचारलेला प्रश्न आठवला प्राण्यांची भाषा असते का. कोंबड्याला म्हणजे कोंबड्या काय म्हटलं सर फुलं फुलं बोल की काय म्हटलं तसं ती कोंबडं मगापेक्षा जास्त टाकलं लाल ती बाहेर काढली एक पग पुढं केलं त्यातलं स्वस्त फिरवत ती म्हणते कसं तिकडच्या बाजूला दुसऱ्या दाबीच्या लाकडावर कोंबडी उभा राहायची. काय सांगायचं हल्ली बघा पुरी कोंबड वाटतात कशा उभा राहते अशा 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 तशी ती कोंबडी स्टाईल बदलत मानवाची पिसं बॉपट केलेल्या कोंबडी कशा हालत ते नाही तशी पिसं हलवत होती आपल्या पाकांना चत फिरवत डोळा बिचकावत दुसरा पाक पुढे गेला तिला आणि कोंबड्याला म्हणते कशी कोंबडा बोलते कोंबडी बोलते करत की प्राण्यांची भाषा असते असं मी मनात
पाया डुसणं खाली उडी फुकली, पाठीचा डोंगर केला, हळूच दिला, नका दाखवत परवा दात दाखवत तिला जांभळी दिली नव्हती कशी. आवाज पण मला कळलं तर खालच्या फांदीवर बाबडीच्या कावळा बसला होता. कावळा लगेच म्हणतो बसा म्हणतो कोंबडा कुठे कोंबडी कुठे मांजर कुठे आणि कावळा पण बोलते. खरंच प्राण्यांची भाषा गुरुचं कधी चुकीचं नसतं. गुरु चांगलं शिकवतो, खरं ते शिकवतो. आपण बघायला पाहिजे त्यानं करणं. मग म्हणलं बाकीचं सकाळचा प्राणी काय म्हणते बघूया. आता हा वेळा किंमत तसं चालू होतो. राजाचं बिडूक सुटल्यानं रेडकाच्या जागाला मारून गाठ होती. मेडीच्या लेकशामध्ये अडकलेली सारखं ऐकायला जायसाठी हिसक मारत होतं आणि ती गाठ लेकच्या मेडीच्या मध्ये अडकलेली. त्याला पुढे जाता येत नव्हतं. ती आईला हाका मारते म्हणजे सांग मशीने लगेच कानाचा ऐकलेला मागं पुढे केलं. मान हलवून शिंगट उडवून त्या रेडकाला म्हणजे कशी खरंच प्राण्यांची भाषा असते. रेडा बोलते, म्हस बोलते, मांगार बोलते, कावळा बोलते, कोंबडा बी बोलते आणि कोंबडी पण बोलत्या. गुरुचं कधी चुकीचं नसतं. प्राण्यांची भाषा असते ती बी मराठी असते. मी डायरेक्ट कन्फ्युजनच काढतो. मग कोणतं सगळी भाषा प्राण्यांची भाषा आपल्याला कळते. आपली भाषा प्राण्यांना कळते का? बाय मग मी म्हशीच्या बरोबर जाऊन उभा राहिलो तर म्हशीने मला बघितलं पाण्याचा अँटेना मागं पुढे केलं, बटाट्याकडे डोळं करा फिरवलं, शिंगा हलवत मान डोलवत तिने मला फुसू केलं. फुस कर नाही तर ठेस कर. पहिल्यांदा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काही जरा विचार करत होतो. परत त्या म्हशीला म्हणतात तिने काय अँटेना मागं पुढे केलं, मान हलवत शिकत डोलवत परत एकदा फुस केलं. आता सगळ्या प्राण्यांची भाषा मला कळते. मला काय त्यांची कळलं जाते आपलं मला कळते त्यांची त्यांना का माझी कळलं ना. काहीतरी डिफेक्ट त्या बोलते. विचार करायला होतो. परत ध्यानात आलं सगळं प्राणी म्हणतं बेबीच्या देठापासून आग श्वास सोडून पोट ओढून वरडत असते ती आणि वराटके आम्ही तिथं सोडते. आपण मी म्हटलं आठ श्वास घेऊया. पोट आत वळलं, खाली वाकलो आणि म्हशीला विचारलं मागं पुढे केलं, मान हलवत शिकत डोलवत ती म्हणते कशी तुझ्या आईला शब्द शिवी सारखा वाटल्यावर म्हशीला लगेच माझ्याकडे बघितलं, डोळं मोठं करून फुसफुसायला लागली आणि शिंग रोखायला लागली. म्हटलं शिवी नवा बोलण्याच्या मुगात आलंय. मग ती रडकाला चाकायला लागली. आईला लचायला लागलं. मी तसंच पुढे चाललेलो. एका रेडकाकडे कौतिकानं बघत एकदा म्हशीकडे बघत तसंच पुढे चाललो होतो. मध्ये कुठला होता मी कशाला बघतोय जाऊन फटकन मला काढणार. तरी नशीब मला असा विळा फिरवायची सवय होती. असा जर फिरवत असतो तो कोतळा निघाला असणार. तिथं फुटलं. नशीब जोरावर होतं. येळा तिकडे लांब पडला. मी पडलो होतो. गुडघ्याला वगैरे कोपराला जोरात लागलं होतं. मी कापड झटकन उठलो खरं. पण त्याच दरम्यान राजाच्या रेडकाने मी पडलेलं बघून राजाच्या घोड्याला बघितलं आणि घोडं पुढचं दाट दाखवायचं करून दाखवा काढतो. तोचतोय मी लागल्यानं त्याचा राग झाला. म्हणजे गोड्या कोणाला दाताला काढतोयस? एका दगडात खायची नाही तेवढं दाट पाडी.
माझा अवतार बघून त्या घोड्याला दुसरीकडे तोंड वळवलं. मी तसाच पुढून चाललो. मला बघून राजाची शिंगडी उठली. कुठं नका उठली तर उठली ती उठली. माझ्या बघून शिंग उठली आणि कान फुगले मला बघायला लागले. आईला गोळ लाल डोळे अजून कळ गेली नव्हती. मलाही राग आला. बघा माणूस कुठला राग कुठं काढतो. आता आमच्या भगिनी त्यातल्या त्यात सरपंच भगिनी साहेब दिवसभर तिकडे कॉलेजवर जात असते. सकाळी लवकर उठून चहा पाणी पोरं बाळाचं आणपायचं सगळं करायचं. परत नोकरीला जायचं. परत आले की आणखी घरातली सकाळीपासून पडलेला कामाचा घेत असतो. बायका माणसं वाईट काम असते. अहो आम्ही पुरुष माणसं एक काम करण्याची स्टाईल पायाची तिथे टाकून टीव्ही बघत असतं किंवा मोबाईल ठेवत असतं. पण भगिनीला तसली सुट्टी नसते. तशीच एखादी भगिनी आमची अंगणात भांडी घासत बसलेली असते. तिचं बारकं पिलू रांगत रांगत बाहेर असं गारठ्याचा दिवस असते की रांगत रांगे पाण्यात चप्पा चप्पा खेळायला गेलं असतं. बाळाला गारठा होईल म्हणून तिच्यातलं आईचं मन हलतं. ती उठती पोराचा हात धुती पदरानं पुसती हात सुटती म्हणते सासूबाई आवय सासूबाई. मग त्या टीव्ही बघत असते त्या काय परत त्या बघत असते त्या काय ग म्हणते त्या परत टीव्ही आवडली. अकराला संपला की जरा भांडी घालते. दिवसभर त्या नवऱ्याबरोबर काम केलेलं असतं. नवरा नावाचा प्राणी तो एक काम केलं की गावात राऊंड मारायचा गेलेला असतो. तिला भांडी घासायची जेवण करायचं परत घासून ठेवायची झाडून काढायचं हातातल्या घालायची पराबाळांचं बघायचं सगळं बाईचं चाकीचं तिचं दही बघाळ असतं. ती बिचारी परत भांडी घासायला बसतो. ती परत बाळ बाहेर येतं. परत तिला चप्पा चप्पा पाण्यात खेळायला लागतं. आजारी पडेल म्हणून तिची ती आई परत त्याचा हात पाय धुते. परत आत सोडते. दरवाजा बाहेर लावून घेते. कडी घालते. पदर बसते. भांड्यावर बसते. भांड्यावर बसल्यानंतर ती भांड्याचं पीठ बघून भांडी घासता घासता काय म्हणते माझ्याच भांड्यावर घालायचं भांडी घासते पण तांब्याचं भांड सोन्यासारखं करते. भांड चांदीचं घासते. अहो मी बघितलं नाही येणार कसं काय जोर राग भांड्यावर निघतो पण भांड काय तसं मला लागलेला राग शिर्डी माझ्याकडे कोण शिंगर रोखायला मला स्वस्त म्हणजे सिंगर असं करा फिरवून वड्यात फेकून दिली म्हटलं. ती शिर्डीला कळलं. तिला माझ्याकडचं तोंड दुसरं डोळलं ते करून गेलं बघत होती. तिला लगेच 11 लाख मारली. पण ती कशी कोंबडा बोलते कोंबडी बोलते मस बोलते रेडा बोलते मांडा बोलते कवळा बोलते शिर्डी बोलते पूर्वी मराठीतून बोलतोय. माझ्या खरंच खरं असतं असं म्हणत मी पुढे चाललो होतो. राजाचं फंड मला बघून कुठलं आणि माझ्या बघून म्हणतो कसं तुला काय पाहिजे वैरण पाहिजे का थांब देतो. मी लगेच एक पेटी वरती त्याच्यापुढे सोडली टाकली. टाकल्याबरोबर माझ्या तोंडात ती म्हणते कसं अजून काय अजून पाहिजे ठीक आहे. मी दुसरी खासकर पटली सोडली त्याच्या पुढे टाकली. टाकल्याबरोबर गंमत झाली. पेंड्या उभा केल्या होत्या त्या घरात खाली पडल्या. आई वडील शिवाय देत नाही. ती परत शिवाय देईल. आपल्या आपण पेंड्या उभ्या कराव्या. उभ्या कराव्या तर मी पेंडीत खाट घालणार एवढ्या त्या पेंडीनं खास करून टाकू मानकापेक्षा दांडत झाल्यावर ह्या दोन हाताची मजल करावी एवढी मोठी म्हणा. आणि मला बघून काळे दिवाची काढत बारक मुजगत मुळत फिरवत माझ्याकडे चीज करायला लागेल. म्हणते कसं आता कशाचं जात
त्याला बघितलं माझं पाय परत घेण्यात आलं म्हणलं महादेवाला शंकराला त्याच्या गळ्यात असतं म्हणजे त्याचं नाव घेतलं निघून जाईल म्हणलं देवा शंकरा देवा महादेवा देवा मी असं म्हणायला लागल्यावर ती शकता पुढे जास्त चीज करायला म्हणतोय शंकराला ती नाही पण ते नाकाला गणपतीच्या पोटाला छेडा दिलेला असतो नागाच्या पडी श्री गणेशा श्री गणेशा श्री गणेशा तरी सुद्धा मी जास्त शकता पुढे जास्तच म्हणायला लागलो. आता काय परत म्हटलं देवा सिद्ध कराया त्या ऐकवारी नारळ पडतो पण असं भ्या काय असं म्हणतो देवा सिद्ध कराया तेव्हा लईच खरं व्हायला लक्षच करायला आता म्हटलं आता काही सुटका नाही म्हटलं म्हटलं हे नागाच्या तुला पूर्ण काय शोधायला तुला किती वेळा कुठल्या ठिकाणी तिथं चावायचं तेवढं चाव म्हणतो मी शांत उभा राहतो म्हणून मी डोळं झाकून उभा राहिलो पण काहीतरी खास बारीक डोळं करून बघितलं तर ती पोटातून बाहेर गेली त्यानं वाळा बघ ती बाहेर गेलेलं बघितलं म्हणतात पेट्या झळू दे तिकडून आपण आपल्या सपारातनं बाहेर जाऊया मी सपारातनं बाहेर आलो सपार संपलं गंज लागली गंमत अशी राजाच्या दोन दुसऱ्या होत्या असते का त्याचं डबल झालेलं लगीन एक अगोदर वेळेली दुसरी नंतर वेळेली नंतर पिलू बारकं होतं आईचं म्हणून चिकाचं दूध पेलेलं माझी चाहूल लागल्याबरोबर मी म्हणते कसं कमर घालून पडलं पण थोरल्याचं थोरलं पिलू कान कडं शेपाट कडं शेपटाचा एक चाकडा मला बघून म्हणते म्हणायला लागलं पण मला गमत वाटायला बघितलं तरी एवढं कुठे एवढं आणि मला हातात पाय आढळला की मागं जायचं परत पुढे असं म्हणायचं परत मी पाय एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्यांदा झालं कुत्र्यानं वाढलं पिल्ल्यानं हे जात आपल्याला घ्यायला लागतं किंवा आपल्याला घेत नाही त्याला काय बदल म्हणते कसं त्याच्या आई नाम गेलेली आईनं ते ऐकलं त्याच्या बारकी का सारखी कुत्री कमरीत मोठं मोठं वाट बैठुला मोठं मोठं डोळं लाल फळं आणि फरळ दाखवती कुत्री एकदम एवढीच बोलली पण इतकं भेदवतो एका तुम्हाला सांगतो मॅडम ती जर उडी मी ऑलिम्पिकला मारली असती तर माझा रेकॉर्ड होते तोडलं बरं सांगतो हवा घेण्यात सुद्धा भीती सुद्धा किती ताकद असते ती मला त्यावेळेला साक्षात्कार झाले मी ती नेट धरून उभा राहिलो होतो पण कुत्री तिथंच थांबली अगदाच होती पण गंजीव बसलेला राजासोबत गंमत अशी झाली आठवणी पुत्र रडायला लागली कोणीतरी सांगितलं कुत्रे जात रडायला लागली की घरात कोणतरी गाचा ते चिडला राजा म्हणतात कुत्रेचं मला त्याला इकडे तिकडे बघितलं दगड गावलेला त्याला टिपेला बरोबर दोन पायावर लागलेला ते सुजलेला पाय असा वर करून उठते कसं
कुत्र्याचं दुर्दैव इतकं मोठं त्याच पायावर फिरत असतात. कुत्र म्हणते कसं, त्या टिपेऱ्याला कुत्र पळून गेलं, पिंड पळून गेलं, कुत्री पळून गेली. मी आपला बिडा बघचा घराकडे निघालो. आमच्या इथं गावाच्या जवळ पाणीच्या पाणीमध्ये आम्ही ट्रॅक्टर जाऊन बैलगाड्या जाऊन चाकरी पडलेली मधल्या डोंग्यावर ते बिडा घेऊन जायचं असायचं. जरा जरी पाय चुकला तर खाली जाऊन चाकरी चिखलात पाय पडण्याची शक्यता असायची. तिथं बिडा घेऊन आपलं तारेवर चालल्यावर मधल्या बिड्यावर चाललो होतो बिड्यावर. आणि बरोबर नदी पाणीच्या तिथं आल्यावर काहीतरी खसपासल्याबरोबर मला ते लागलं. देवा म्हटलं इथं पण आलं का म्हणून मी बघायला गेलो. चुकून पाय घसरला, बिंडा बरोबर पडला, बरोबर पायावर पडला. बोकड्याच्या पाया म्हणजे पाळी आली, इतका मोठ्यानं वेदना पायात आल्या. ते बिंडा चिखलात पडलेला, काय करावं कळलं नाही. खसपलं तिकडे पुन्हा एकदा डोळं फडफडत बघितलं आणि बिंडाच्या चिखलावर उचलला, साईडला गडला घेतला, पुन्हा उचलून तसा चिखलाचा बिंडा डोक्यावर घेतला. पाय पुढे टाकायला लागलं, पाय पुढे टाकायला पायावर टाकल्या, पाय फरारा सुटायला लागलेला. इतकी वेदना येत होती की बस शेवटी उभ्याने बिंडा कडला टाकला. काही करावं कळना, बाई पुढे टाकता येईना. बिंडा तर दिला पाहिजे नाहीतर आई दाखवत. एवढ्यात मालू पाटलाची सायकल आली. मालू पाटलांना म्हटलं, अहो पाटील साहेब जरा बिंडा सायकल घेतलं पाय पाय बघा किती सुचलाय. पाटील खाली उतारलं गणपती वाजवायला सोडून मागचं कॅरेज खडाखडा वाजलं. म्हणजे असल्यास कॅरेजवर तुझा बिंडा जाईल खरं पोरा, थांब तुझ्या आईला पाठवतो. अहो नको, आईला माणूस वरती गेलो. थोड्या वेळानं आई आली. आईने बघितलं सुचलेला पाय चिखलात भरलेला बिंडा म्हणजे हात लाव. आईने बिंडा डोक्यावर घेतला. एवढ्यात थोराकांची गाडी आली, बैलगाडी. त्या बैलगाडीने बिंडा टाकला, मला चढवलं. बैल पाणी पीत जात होती. आई पुढे गेली. वळणानं गाडी वळून आमच्या दारात चालली होती. दारात गाडी थोडी बिंडा खाली ढकलला. बिंडा दिला, बिंडा सोडला. आधी चांगली वेळ आली. दगडी घालत मी म्हशी पुढे टाकली. म्हशी पुढे टाकल्यावर मसलीच म्हणजे मी वळण तिला सुरतेला पाय टाकला. हो दुखत लय होतं. तसाच पाय चिखला तर धुतला, हात धुतला, केसाचा चिखल काढला आणि टाळ्याला डोकं पुसत दगडी घालत कसा कसा हात धुलो, खाटी पुसलो. आईने गडबडीने खाटी पदराला धरून औषध आणलं. गरम केलेलं असावं ठेवलं खाली. गडबडीत हात घातला आणि परत त्या ध्यानात आलं की आपलं सकाळी किसनी लागलेली होती. जोरात ते झंझणायला लागलं. गरम असलं म्हणजे औषध ती मोठ्याने ती चाळी गेले र देवा ध्यानाचं कोळसं झालं असं म्हणत घुसलं. आणि मग दुसऱ्या 2 बोटांनी नुसतं ते औषध लावायला तिच्या डोळ्यात पाय जोडून असावं का लागलं म्हणून असावं तिच्या डोळ्यात. आई रडायला बघितल्यावरती मला दुःख व्हायला पाहिजे होतं, पण मीच म्हटलं पोराला मान्य किती वेदना होत असतील. आता रड येते. तिला शिजवायसाठी मी बळण मागत टेकलो, कुकुर टेकला. आईच्या डोळ्यात बघितलं तर थोडंच आईच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. बळण शिजवायसाठी आई रडतेस की तसं पुढालेलं केस पाठीमागं मनगटानं सारत ते म्हटली, दाद्या तुला वाटत असेल आई सारखी उठकी सुट मारत्या, कामाला झुकत्या नाहीतर अभ्यासाला झुकत्या. उठकी सुट काम नाहीतर अभ्यास. अगं ती म्हणते, अरे मी तुला काम का लावत होती मला. अरे जगात काम केल्याशिवाय खान मिळत नाही. अरे उद्या कुणाच्या तरी कुत्र्यासारखं दारात आणण्यासाठी उभा राहिल्यानं मला चालायचं नाही. स्वाभिमानानं तू जगला पाहिजे. आणि अंगाला जर कामाचं वळण नाही लागलं तर पोरा उद्या मोठा झाल्यावर तुला काम निभायचं नाही, झेपायचं नाही. कुणाच्या तरी तोंडाकडे बघत बसशील म्हणून तुला अंगाला तुझ्या कामाची सवय असावी. पण मी तुला वाटत असेल मी मारतो कावत्या खेकाशल्या, पण मला
ज्या वेळेला मी खेकसत होती त्या वेळेला तुझा बाप होऊन मी खेकसत होती रे. अरे ज्या पोराचा बाप मेलेला असतो मी बापाचं पोरग सांभाळ करा त्या आईच्या हृदयाच्या किती तिरगट होते तर तुला काहीच सांगू लेकरा. बाची आणि आईची भूमिका करताना सांगत होती. तिनं उदाहरण दिलं, अरे बाळा सगळं काही अरे आपल्या अंगणात त्या किड्यावर आलेली कोंबडी तिला घेऊन आली आली की पहिल्यांदा परापरा होती ना उकरत होती. तिला आम्ही कसं शोधायचं शिकवत होती आणि तिला मी तुझी मारून खात होती. अरे ती मिळवायला शिकवणारी ती आई होती रे बाळा. आई तीच आई बनायचा मी आणि कावळा जर आला पाप करती आणि कावळ्याच्या मागे बघ बसवून जाते ती आई असते तिला मुलगी झाल्यावर ती पाप करते. बघा खाली पिलं आली तिला लपायला खाली चुचून म्हणून ती म्हणते जावा तुमचं तुम्ही लपायला शिका प्रत्येक वेळेला आई रक्षण करणार. अरे ती चोच मारणारी सतत ती आई असते. मी बाळा दुसरं काही आई बनायचा बाप बनायचा प्रयत्न केला तुला वाटत आयुष्यात पहिल्यांदा आई पाहिजे. मी तिच्या गळ्यात पडून रडलो आणि म्हटलं आई मी तुला चुकीचं समजत होतो, तू माझ्या भाज्यासाठी रागवत. काही दिवसानं पाय बराच होता. शाळेत गेलो नंतर सरांनी सांगितलं अहो सूर खरंच प्राण्यांची भाषा सरांनी धक्का होता काय अहो खरंच. आणि मग सगळं प्राणी काय काय बोलत होतं ते मी सांगत होतो आणि सूर आश्चर्याने ऐकत होते. सर हसत होते, पोरं हसत होती, पुरी हसत होत्या. शेजारच्या वर्गाचं सुद्धा मास्तर तिथे येऊन ऐकत होतं काय कारवा चाललाय का हसते ती. मी खिडकीत दारातून बघत होती आणि सर मात्र मन लावून ऐकत होते. सांगून झाल्यानंतर सरांनी मला जवळ घेतलं, पोटाशी धरलं आणि म्हटलं अरे मागले तुझ्याकडे जी दृष्टी आहे तुझ्या आपल्या भविष्यात फार मोठं कोणतं बनवेल आणि त्यांच्याच कृपेमुळे माझी. म्हणून तुमचा गुरु शिक्षकच असतो असं नाही. आई असते, आजी असते, बाप असतो, बहीण असते. त्या सगळ्या गुरूंना वंदन करतो आणि मी तसं मारून करतो.